ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा समर्थांची मूर्ती पुनरपि जगी प्रगटली जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा मावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ. सज्जनगडावर आलेल्या सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो. आजपासून आपला हा दासनवमीचा उत्सव प्रारंभ होत आहे. आपण ह्या ठिकाणी रोज सकाळी पारायण, त्याच्यानंतर लगेच प्रवचन, दुपारच्या वेळामध्ये कीर्तन 4 वाजता असेल आणि ते झाल्यानंतर संगीत महोत्सव, गाण्याचे, अभंगांचे, वादनाचे काहीतरी कार्यक्रम होतील आणि दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता होईल. आपल्या सगळ्यांच्या परमभाग्याने आपण इथे आलो आहोत समर्थांच्या सान्निध्यामध्ये आणि ह्या दिवसांमध्ये आपण समर्थांना प्रार्थना करूया, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. तेव्हा आपल्या सान्निध्यामध्ये म्हणजे समर्थांच्या सान्निध्यामध्ये आम्हाला जे समर्थांना अभिप्रेत आहे तो आम्हाला बोध व्हावा आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून त्याची सुरुवात, प्रारंभ आपल्या इथे असणारे परमादरणीय डॉक्टर अजित कुलकर्णी आणि परमादरणीय श्रद्धेय धुमकेकर बुवा, त्याचप्रमाणे आपल्या पारायण चालक जे आहेत वैशंपायन बुवा आणि डॉक्टर रसिकाताई ताम्हणकर, ह्या सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने आपण ह्या उत्सवाला प्रारंभ करूया. जय जय रघुवीर समर्थ.
देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्रः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः। विराचम्य वामनायन्मा श्रीधरायन्मा ऋषिकेशायन्मा पद्मनाभायन्मा दामोदरायन्मा संकर्षणायन्मा वासुदेवायन्मा प्रद्युम्नायन्मा अनिरुद्धायन्मा पुरुषोत्तमायन्मा दोक्षजायन्मा नारसिंहायन्मा अच्युतायन्मा जनार्दनायन्मा उपेंद्रायन्मा हरये नमः श्रीकृष्णाय नमः. प्रत्येकजण आपापल्या समोर जो दासबोध आहे त्याची पूजा करतोय हे कल्पना करायचे, हे प्रातिनिधिक स्वरूपात मी करतोय. ठीक आहे. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद हा प्राणायामी विनियोग हा ज्योतिरसोमृतं ब्रह्मपूर्वस्वरं श्रीमन्महागणाधिपतयन्महागुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् अस्माकं सकलकुटुम्बानां सहपरिवरणं द्विपदचतुष्पदसहितां क्षेमस्थैर्य आयुः अभय आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्तमङ्गलवाप्त्यर्थं समस्ताभ्युदयर्थं च इष्टकामनासिद्ध्यर्थं श्री सद्गुरुकार्य सिद्ध्यर्थं श्री समर्थ रामदास स्वामी प्रीत्यर्थं श्री समर्थ ग्रंथराज दासबोध पारायण प्रारंभ दिनानिमित्तं गंधादि पंचोपचारे पूजनमहं करिष्ये तत्रादौसिद्धं महागणपति स्मरणं करिष्ये. गणानान्त्वा शौनकोग्रत्समदो गणपतिर्जगति गणपति स्मरणे विनियोगः. ओं गणानान्त्वा गणपति गणहोमहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिः सीदसादनं वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मङ्गलमूर्ते. ओं तस्माद्यज्ञात् सर्वोदरचस्सामान्यजज्ञरे चन्द्रांसि जज्ञरे तस्माद्यजुस्तस्माद्जायत श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यताम्. दासबोधरूपी श्री सरस्वती देव्यै नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. अक्षतास्तण्डुला शुभ्रास् कुङ्कुमेन विराजितः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी. दासबोधरूपी श्री सरस्वती देव्यै नमः. अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि. ओं हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्कारं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यताम्. ओं भूर्भुवस्वः. दासबोधरूपी श्री सरस्वती देव्यै नमः. हरिद्राणि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. ओं तस्मादश्वा अजायन्त ये केचो ओ भयादतः गावो ओ हजज्ञिरे तस्माज्जाता जावया. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ओं भूर्भुवस्वः. सद्गुरु दासबोधरूपी श्री सरस्वती देव्यै नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं तुलसीपत्रं ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. ओं यत्पुरुषं व्यददुः कतिधाव्यकल्पयन्न मुखं किमस्य कौ बाहुकौ रूपादा उच्यते. ओं भूर्भुवस्वः. दासबोधरूपी श्री सरस्वती देव्यै नमः. धूपम् आघ्रापयामि. ओं भूर्भुवस्वः. दासबोधरूपी श्री सरस्वती देव्यै नमः. स्थावरदीपं दर्शयामि. ओं भूर्भुवस्वः. दासबोधरूपी श्री सरस्वती देव्यै नमः. नैवेद्यार्थे पुरतस्थापित खाद्योपहार नैवेद्यं गुडखाद्य नैवेद्यं निवेदयामि. ओं सत्यन्त्वर्तेन परिषिञ्चामि. अमृतोपस्तरणमसि स्वाहा. ओं प्राणाय स्वाहा. ओं अपानाय स्वं व्यानाय स्वं उदानाय स्वं समानाय स्वं ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्यपानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यम्. ओं प्राणाय स्वाहा. ओं अपानाय स्वं व्यानाय स्वं उदानाय स्वं समानाय स्वं ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे नमस्कारं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. समर्पयामि. मुख
मुखवासार्थे पुगीफलतांबूलं कल्पयामि सुवर्णपुष्पदक्षिणां मुखवासार्थे पुगीफलतांबूलं समर्पयामि सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि इदं फलं मया देवस्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि ओम भूर्भुवस्व सद्गुरवे नमः दासबोधरूपी श्री सरस्वत्यै नमः फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि. आता आरती आपण नंतर करूया. हे सगळं बाजूला काढून हे पण घ्या त्याच्यात. हे पण अशा रीतीने आता आपली पूजा संपन्न झालेली आहे. दरवर्षी आपण पारायण करतोच. बरेचसे जण नवीन दिसत आहेत, तर त्यांच्यासाठी थोडंसं दासबोधाचं नमन हे जे आहे ते पहिले आपण म्हणणार गणेश शारदा चैव. त्याच्यानंतर 10 दिवस आहेत, त्यामुळे 20 मनाचे श्लोक आपण रोज म्हणणार. एक श्लोक मी म्हणणार, एक श्लोक ह्या ताई म्हणणार. ताईंबरोबर माता भगिनींनी म्हणायचं आहे आणि पुरुषांनी माझ्याबरोबर म्हणायचं आहे, म्हणजे व्यवस्थित वाचता येईल. आणि त्याच्यानंतर मग दासबोध वाचनाची ओवी पण एक ओवी मी म्हणायची, एक ओवी ताई म्हणणार. संस्कृताची जी त्या संस्कृत जे काही श्लोक आहेत ते सगळे मी म्हणीन आणि प्रत्येक समासाचा शेवट सुरुवात मी करीन, मी किंवा ताई. मध्येच चुकलं हे झालं तरीसुद्धा परत मागे येऊन म्हणायचं नाही, ते हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर आपण पूजा झालेली आहे संपन्न, त्यामुळे आता आपण दासबोध वाचनाला म्हणजे पहिले नमनाला सुरुवात करायची आहे. पहिले नमन, नंतर मनाचे श्लोक, नंतर दासबोध वाचन आणि नंतर मग झाले साधनाचे फळ म्हणून 20वा दशक 10वा समास ओवी क्रमांक 26 ते 37 हे आपण म्हणायचं आहे. आणि नंतर उपसंहार लिहिलेला आहे तो म्हणायचा आहे. आणि नंतर मग आरती होईल आणि आरती झाल्यानंतर मग प्रवचन असेल. ठीक आहे, हे रोजचा कार्यक्रम आहे पुढचे 10 दिवस. करूया सुरुवात. हां, थोडंसं नामस्मरण घेऊया. आज थोडासा उशीर झाला म्हणून मी चालेल थोडंसं हो चालेल. थोडंसं नामस्मरण घेऊया आणि नंतर मग मनाचे सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. नमन पहिले गणेश करा. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात
न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. पहिला श्लोक ताई वाचतील, दुसरा मी. या क्रमाने 20 मनाचे श्लोक रोज म्हणायचे आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा श्रीराम. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे श्रीराम. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो श्रीराम. मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो श्रीराम. मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची श्रीराम. नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामनाना विकारी नको रे मदा सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभभारू श्रीराम. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना बोलणे नीच सोसीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकां सिरे नीववावे. श्रीराम. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. श्रीराम. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. श्रीराम. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःखते सुख मानीत जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. श्रीराम. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मना तांची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्रीराम. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले, म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिसेवटी काळमुखी निमाला, महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. श्रीराम. मना पाहता सत्य हे मृत्यभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. श्रीराम. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. श्रीराम. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. श्रीराम. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तूरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. श्रीराम. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम. बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक पहिला, समास पहिला. तुम्ही सुरुवात करा.
श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे श्रीराम. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद, भक्तिमार्ग श्रीराम. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपण, निरोपिले श्रीराम. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव. ऐसा हे अभिप्राव, ये ग्रंथी श्रीराम. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो. आत्मस्थितीचा निश्चयो, बोलिला से श्रीराम. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो. मोक्ष प्राप्तीचा निश्चयो, बोलिला से श्रीराम. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो. अलिप्तपणाचा निश्चयो, बोलिला से श्रीराम. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो. जीव शिवाचा निश्चयो, बोलिला से श्रीराम. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो. आपण कोण हा निश्चयो, बोलिला से श्रीराम. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण, बोलिले असे श्रीराम. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले. नाना शंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले. ते अवघेची अनुवादले, नवचे की कदा श्रीराम. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला श्रीराम. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती. आणि मुख्यात्म प्रचिती, शास्त्रे सहित श्रीराम. नाना संमती अन्वये, म्हणो निमिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासिये, प्रत्यक्षाता श्रीराम. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती, भगवद्वाक्ये श्रीराम. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, उद्धूतगीता, वेद आणि वेदांत श्रीराम. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे भागवत श्रीराम. इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले. येथ भगवद वाक्ये यथार्थ निश्चयेसी श्रीराम. भगवद्वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवद वाक्य विरहित नसे, बोलणे येथीचे श्रीराम. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विणा, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी श्रीराम. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. ऐसा अंतरी नासला काम क्रोधे, खवळला अहंभावे पालटला. प्रत्यक्ष दिसे श्रीराम. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला, मृत्युरा हो श्रीराम. आता सो हे बोलणे अधिकारासारिखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपिले, संकळित मार्गे श्रीराम. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ, एकसरा श्रीराम. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायोज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे श्रीराम. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती, ये ग्रंथी श्रीराम. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित श्रीराम. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती श्रीराम. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती. निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गासी
श्रीराम बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे श्रीराम नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे श्रीराम नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्रीराम ऐसी याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान श्रीराम जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम माझी ये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुनी श्रीराम तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व की जे श्रीराम येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम मात्रे श्रीराम म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुनी हरिहर अमरवंदिती श्रीराम वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बाधू सकेना श्रीराम जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनु श्रीराम भव्य रूप वितंड भुईमूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला श्रीराम नाना सुगंध परिमळे थबदबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपद कुळे झुंकार शब्दे श्रीराम मुरडी व शुंडादंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणक्षणा मंदसत्वी श्रीराम 14 विद्यांचा गोसावी रस्वलोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडई फडई कर्णथापा श्रीराम रत्न खचित मुकुटी जळाळ नाना सुरंग फाकती कीळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले झमकती श्रीराम दंत शुभ्र सद्दट रत्न खचित हे मकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु श्रीराम लवथवित मलपे दोंद वेष्टित कट्ट नागबंध क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झणत्कारे श्रीराम चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाकी श्रीराम डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभी कमळी टकमका पाहे श्रीराम नाना याती कुशम माळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न जडित हृदय कमळा वरी पदक शोभे श्रीराम शोभे फरशाणी कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एके करी मोदक गोळ तयावरी अतिप्रीती श्रीराम नट नाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग बरोवरी उपांग हुंकारे श्रीराम स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी श्रीराम ऋण जुणा वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही श्रीराम ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती श्रीराम ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा अगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम ज्ञान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होये भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती श्रीराम जयासी ब्रह्मादिक वंदिती जेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा श्रीराम जे मूर्ख अवलक्षण जे का हीणा होनी हीण तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी श्रीराम ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कलौ चंडी विनायको श्रीराम ऐसा गणेश मंगळ मूर्ती तोम्यास्तविला येथामती वांछा धरून चित्ती परमार्थाची श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे
गणेश स्तवननाम समास दुसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. आता वंदिन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वाग्देवता माहम माया श्रीराम. जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दाचे अभ्यंतर उकलून दावी श्रीराम. जे योगियांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे विद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम. जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या, जय करिता महत्कार्या प्रवर्तले साधू श्रीराम. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती नैराश शोभा श्रीराम. जे अनंत ब्रह्मांडे घडी लीला विनोदेची मोडी, आपण आदि पुरुषी दडी मारून राहे श्रीराम. जे प्रत्यक्ष पाहता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांची जे श्रीराम. सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासी जे श्रीराम. मोक्षश्रिया महामंगळा, जे सत्रावी जीवन कळा, जे सत्वलीळा सुसीतळा लावण्य खाणी श्रीराम. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी, सारासार भवसिंधूचा पैलपार पाववी शब्द बळे श्रीराम. ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली, सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम. तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया, प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे श्रीराम. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी, सृष्टी रचना लोकतीनी विस्तार जयचा श्रीराम. जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे श्रीराम. जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी श्रीराम. शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपी जयसी स्तविती प्राणी मात्र श्रीराम. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा, जये करिता परमात्मा इसे बोलिजे श्रीराम. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी देप्ती मात्र श्रीराम. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते श्रीराम. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे श्रीराम. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे श्रीराम. स्तवन भजन भक्ती भाव वाये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम. म्हणून थोराहुनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे श्रीराम. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम. मज न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता साल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी देवा आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तव आता श्रीराम. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा, विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. तुझी येन भयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्य प्रकाशे अंधारे पळो न जाये
जाये श्रीराम. आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निसी झाली अनंतरे पुन्हा काळोखे श्रीराम. तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव समूळ ज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा श्रीराम. का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम. परिते सरिता मिळणी मागे वहाळ मानिजेत जगे तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होये श्रीराम. परी सापणाईसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरुचा श्रीराम. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करिता नये म्हणून उपमान साहे सद्गुरुसी परिसाची श्रीराम. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतची क्षार अथवा म्हणो क्षीर सागर तरी तो नासेल कल्पांती श्रीराम. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नवे की सद्गुरु कोमळ दीनाचा श्रीराम. उपमे म्हणो गगन तरी गगना परीसते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु स गगनाचा श्रीराम. धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती म्हणून धीरत्वास दृष्टांती हीण वसुंधरा श्रीराम. आता उपमा वा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम. म्हणून उपमे उणा दिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर आता उपमा वा फणीवर तरी तोही भारवाही श्रीराम. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ सद्गुरु रूपते निश्चळ जाणार नाही श्रीराम. सद्गुरुसी उपमावे अमृत तरी अमर धरती मृत्युपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी श्रीराम. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतीत विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम. चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी कामधेनूची दुबणी निष्कामासी न लगती श्रीराम. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी श्रीराम. स्वर्ग लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम. हरी हर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा विनाश एक सद्गुरु पद श्रीराम. तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी पंचभूती कवठा ठेवी न चले तेथे श्रीराम. म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती इति श्रीराम. श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम. जे वस्तू परम दुर्लभ जयेचा लभ्य लाभ तेची होये सुलभ संत संगे करुणी श्रीराम. वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई श्रीराम. जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले पाहत असताच चुकले निज वस्तुसी श्रीराम. जे दीपाचे निदिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजनी ही वसेना दृष्टी पुढे श्रीराम. 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तुसी तीव्र आदित्य काळारासी तोही दाखविना श्रीराम. जया सूर्याचे निप्रकाशे ऊर्ण तंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणादिक श्रीराम. शिरले बाळाग्र तेही प्रकाशी परी तो दाखविना वस्तुसी ते जयाचे निसाधकासी प्राप्त होये श्रीराम. जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता निज वस्तुसी श्रीराम. बळे विवेकाची वेगडी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी कामा नये जो श्रीराम. बोलकेपणे विशेष सहस्त्र मुखांचा जो शेष तोही सिडला निशेष वस्तू न संगवे श्रीराम. वेदे प्रकाशिले सर्वही वेद विरहित काही नाही तो वेद कोणा
कुणासही दाखवू सकेना श्रीराम. तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू श्रीराम. विचित्र कळा ये मायेची परी ओळखी न संगवे, वस्तूची मायातीता अनंताची संत सोये सांगती श्रीराम. वस्तुसी वर्णिले नवचे तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनाचे कार्य नाही श्रीराम. संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत श्रीराम. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत श्रीराम. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलीजे माहेर सायोज्य मुक्तीचे श्रीराम. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप श्रीराम. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्रिय संख्यात नृपती केले श्रीराम. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयांचे निहा ज्ञान विचार दिधला नवचे श्रीराम. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही जे श्रीराम. त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे श्रीराम. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयाचे निवोळे परब्रह्मांतरी श्रीराम. ऐसी संतांची महिमा बोली जे ती तुकी, उणी उपमा जयांचे निमुख्य परमात्मा प्रगट होये श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास 5वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी श्रीराम. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नाचे श्रीराम. जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयता छेदिते निश्चय पुरुष श्रीराम. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे श्रीराम. ती हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयांचे निसभा मंडळी परम शोभा श्रीराम. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु श्रीराम. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये श्रीराम. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी श्रीराम. ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयांच्या श्रीराम. जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी श्रीराम. परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक, भाग्य पुरुष काय एक सेवित नाही श्रीराम. सदा सेविती दिव्यान्ने, पालटा कारणे आवेटांने, तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही श्रीराम. तैसा मी एक वाग दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा बरळ करू पाहे श्रीराम. व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची श्रीराम. ऐसा माझा वाग्विळास म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या श्रीराम. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्यासे त्याचा अंगी, तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो श्रीराम. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयाचकित लोक, परी त्यांची पिल्ली निशंक तया पुढे खेळती श्रीराम. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतापासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त बाहेलच की श्रीराम. आपलेची बोले वाऊगे, त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे श्रीराम. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची खरी मन,
तैसे तुम्ही संत सज्जन माये बाप विश्वाचे श्रीराम. माझा आशय जाणोनी जीवे आता उचित ते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दासानुदास इति श्रीराम. श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते स्तवननाम समास 6वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. आता वंदू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थ होये श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव की हे जगदेश्वराचे महत्व नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी श्रीराम. की हे शब्दरत्नाचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम. अध्यात्म ग्रंथांची खाणी की हे बोलिके चिंतामणी नाना कामधेनुची दुभणी वोळली श्रोतयांची श्रीराम. की हे कल्पनेचे कल्पतरू की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले श्रीराम. की हा परलोकीचा निजस्वार्थू की हा योगियांचा गुप्तपंथू नाना ज्ञानियांचा परमार्थ रूपासी आला श्रीराम. की हे निरंजनाची खूण की हे निर्गुणाची ओळखण माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी श्रीराम. की हा श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा लभ्य लाभ ना तरी होये सुलभ निजबोध कवी रूपे श्रीराम. कवी मुमुक्षाचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रयो कवी मनाचा मनोजयो कवी धार्मिकाचा विनयो विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली नाना श्रीराम. साधनांचे मूळ कवी नाना प्रयत्नाचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे निप्रसादे श्रीराम. आधी कवीचा वाघ विळास तरी मग श्रवणी तुंबळे रस कवीचे निमती प्रकाश कवित्वास होये श्रीराम. कवी व्युत्पन्नाची योग्यता कवी सामर्थ्यवंतांची सत्ता कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे श्रीराम. कवी कवित्वाचा प्रबंध कवी नाना धाटी मुद्रा छंद कवी गद्य पद्य भेदाभेद पदत्रास करते श्रीराम. कवी सृष्टीचा अलंकार कवी लक्ष्मीचा शृंगार सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी श्रीराम. कवी सभेचे मंडन कवी भाग्याचे भूषण नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी श्रीराम. कवी देवांचे रूप करते कवी ऋषींचे महत्व वर्णिते नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती श्रीराम. नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोद्धार म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी श्रीराम. नाना विद्या ज्ञातृत्व काही कवेश्वरे विणतो नाही कवी पासून सर्वही सर्वज्ञता श्रीराम. मागा वाल्मिक व्यासादिक झाले कवेश्वर अनेक तयापासून विवेक सकळ जनासी श्रीराम. पूर्वी काव्य होती केली तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली तेणे पंडितांगी बाणली परमयोग्यता श्रीराम. ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवेश्वर अपार आता आहेत पुढे होणार नमनतयांची श्रीराम. नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे श्रीराम. परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादणे सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत श्रीराम. की हे अमृताचे मेघ वोळले की हे नवरसाचे ओघ लोटले नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे श्रीराम. की हे विवेक निधीची भांडारे प्रगट झाली मनुष्याकारे नाना वस्तूचे निविचारे कोंदाटले हे श्रीराम. की हे आदिशक्तीचे ठेवणे नाना पदार्थास आणि उणे लाधले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी श्रीराम. की हे सुखाची तारुवे लोटली अक्षयी आनंदे उतटली विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे श्रीराम. की हे निरंजनाची संपत्ती की हे विराटाची योगस्थिती ना तरी भक्तीची फळश्रुती फळास आली श्रीराम. की हा ईश्वराचा पवाड पाहता गगनाहून वाड ब्रह्मांड रचनेहुनी जाड कवी प्रबंध रचना श्रीराम. आता सोहा विचार जगाचा आधार कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा.
श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. आता वंधू सकळ सभा जये सभेसी मुक्ती सुलभा जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठ तू भरे श्रीराम. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नाही वैकुंठीचा ठाई नाही योगियांचा हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतु नारदा श्रीराम. या कारणे सभा श्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ नाम घोषे घडघडाट जय जयकारे गर्जती श्रीराम. प्रेमळ भक्तांची गायने भगवत कथा हरिकीर्तने वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर श्रीराम. परमेश्वराचे गुणानुवाद नाना निरूपणाचे संवाद अध्यात्म विद्या भेदा भेद मथन जेथे नाना श्रीराम. समाधाने तृप्ती नाना शंका निवृत्ती चित्ती बैसे ध्यानमूर्ती वाग्वेळासे श्रीराम. भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखोल सात्विक रम्य रसाळ गायक निष्ठावंत श्रीराम. कर्मशील आचारशील दानशील धर्मशील सुचिष्मंत पुण्यशील अंतरशुद्ध कृपाळू श्रीराम. योगी वितरागी उदास नेमक निग्रह तापस विरक्त निस्पृह बहुवस अरण्यवासी श्रीराम. दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर श्रीराम. पुरश्चरणी आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी आणि जनस्वी जनासारखे श्रीराम. सिद्ध साधू आणि साधक मंत्रयंत्र शोधक एकनिष्ठ उपासक गुणग्राही श्रीराम. संत सज्जन विद्वद्वजन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते श्रीराम. योगी वित्पन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवेश्वर मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वलकी श्रीराम. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन श्रीराम. पंडिताणी पुराणिक विद्वांसाणी वैदिक भटाणी पाठक यजुर्वेदी श्रीराम. महाभले महाश्रोती याज्ञिक आणि अग्निहोत्री वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करते श्रीराम. भूत भविष्य वर्तमान जयासत्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी श्रीराम. शांती क्षमा दयाशीळ पवित्र आणि सत्वशीळ अंतर्शुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष श्रीराम. ऐसे जे का सभा नायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा लोलिक काय म्हणून वर्णावा श्रीराम. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय तेथे जनासी तरणोपाये सहजची होये श्रीराम. उत्तम गुणाची मंडळी सत्वधीर सत्वागळी नित्य सुखाची नवाळी जेथे वसे श्रीराम. विद्यापात्रे कळापात्रे विशेष गुणाची सत्पात्रे भगवंताची प्रीती पात्रे मिळाली जेथे श्रीराम. प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंच आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यासादिक श्रीराम. वृद्ध तरुण आणि बाळ पुरुष स्त्रियादिक सकळ अखंड ध्याती तमाळ निळ अंतर्यामी श्रीराम. ऐसे परमेश्वराचे जन त्यासी माझे अभिवंदन जयांचे निसमाधान अकस्मात बाणे श्रीराम. ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे श्रीराम. जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती ऐसा निश्चय बहुधा ग्रंथी महंत बोलिले श्रीराम. कलौ कीर्तन वरिष्ठ जेथे होयते सभा श्रेष्ठ कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम. इथे थांबूया कारण इथे थांबूया थोडं 15 मिनिटाची विश्रांती. बरोबर 9:15 परत सुरू करूया. काय लावलेलं नाही का? वाचू का एक? मग घ्या एक घ्या. सांगितलेलं 9 वाजता बंद करणं. ठीक आहे राहू. एक समास वाचूया. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम. आहे तरी परम सुगम परिजनासे झाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे श्रीराम. नाना साधनाचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये श्रीराम. आहे तरी चौकडे परी अणुमात्र
दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना श्रीराम. आकाश मार्गी गुप्त पंथ जाणती योगी समर्थ इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे श्रीराम. साराचेही निजसार अखंड अक्षयी अपार नेऊ न सकती तस्कर काही केल्या श्रीराम. तयास नाही राजभये अथवा नाही अग्निभये अथवा स्वापद भये बोलोच नये श्रीराम. परब्रह्म ते हलवेना अथवा ठावची चुकेना काळांतरी चळेना जेतीचा तेथे श्रीराम. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे अथवा नव्हे अधिक उणे बहुता काळे श्रीराम. अथवा ते घसवटेना अथवा दृश्य होयेना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने विण श्रीराम. मागा योगिये समर्थ त्यांचाही निजस्वार्थ यासी बोली जे परमार्थ परमगुह्य म्हणोनी श्रीराम. जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला येरा सोनियास अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे श्रीराम. माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी श्रीराम. ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे श्रीराम. प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका शुद्ध आत्मा विवेका अंतर्याला श्रीराम. ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली श्रीराम. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे श्रीराम. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकांची विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्रीराम. परमार्थ सकळांस विसावा सिद्ध साधू महानुभावा सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुनी श्रीराम. परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी श्रीराम. परमार्थ तापसांसी थार परमार्थ साधकांसी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा श्रीराम. परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा तुडे अनुभवासी श्रीराम. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे असो श्रीराम. भगवत प्राप्ती वीण करी संसाराचा सीण त्या मूर्खाचे मूर्खावलोकन करूच नये श्रीराम. भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करुनी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समासन नववा. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. धन्य 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 हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते श्रीराम. या नरदेहाचे नी लाग वेगे एक लागले भक्ती संगे एकी परम वितरागे गिरिकंदरे सेविली श्रीराम. एक फिरती तीर्थाटणे एक करती पुरश्चरणे एक अखंड नाम स्मरणे निष्ठावंत राहिले श्रीराम. एक तपे करू लागले एक योग अभ्यासी महाभले एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न श्रीराम. एकी हट निग्रह केला देह अत्यंत पीडिला एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे एक श्रीराम. महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती श्रीराम. एक तेजी तेजची झाले एक जळी मिळून गेले एक ते दिसतची अदृश्य झाले वायू स्वरूपी श्रीराम. एक एकची बहुधा होती एक देखतची निघोनी जाती एक बैसले असताची भ्रमती नानास्थानी समुद्री श्रीराम. एक भयानकावरी बैसती एक अचतेन चालवती एक प्रेत उठवती तपोबळे करुनी श्रीराम. एक तेजे मंद करीती एक जळे आटविती एक वायो निरोधिती विश्वजनाचा श्रीराम. ऐसे हट निग्रही कृत बुद्धी जयास ओळल्या नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले श्रीराम. एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले श्रीराम. एक नवविधा भक्ती राजपंथे गेले तरले परलोकीच्या निजस्वार्थे एक योगी गुप्त पंथे ब्रह्मभुवना पावले श्रीराम. एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी बैसले शिवरूप होऊनी श्रीराम. एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले एक ते उडगणी बैसले एक ते क्षीरसागरी श्रीराम. सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुखी
मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले श्रीराम. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा श्रीराम. या नरदेहाचे नि आधारे नाना साधनांचे नि द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले श्रीराम. या नरदेहाचे नि संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले श्रीराम. नरदेही येऊन सकळ उदरागती पावले, केवळ येथे संशयाचे मूळ खंडोन गेले श्रीराम. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम. संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी श्रीराम. तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी, षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले म्हणून श्रीराम. नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे निचुके अरिष्ट यमयातनेचे श्रीराम. नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी जिजवून कीर्तिरूपे उरवावा श्रीराम. अश्व वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी, कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरिल श्रीराम. ऐसा नव्हे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो, परियास कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता, अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये श्रीराम. नरदेह अंध असिला तरी तो निपटाची वाया गेला, अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम. नरदेह असिला मुका तरी घेता नये, आशंका अशक्त रोगी नासका तरी तो निःकारण श्रीराम. नरदेह असिला मूर्ख अथवा फेपऱ्या संबंधांचे दुःख, तरी तो जाणावा निरार्थक निश्चयसी श्रीराम. इतुके हे नसता वेंग नरदेह आणि सकळ सांग, तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवे गे श्रीराम. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले माया जळी श्रीराम. मृत्तिका खाणोन घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम. मुष्यक म्हणती घरामुचे, पाली म्हणती घरामुचे, मक्षिका म्हणती घरामुचे निश्चयसी श्रीराम. कातण्या म्हणती घरामुचे, मुंगळे म्हणती घरामुचे, मुंग्या म्हणती घरामुचे निश्चयसी श्रीराम. विंचू म्हणती आमुचे घर, सर्प म्हणती आमुचे घर, झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. भ्रमर म्हणती आमुचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर, अळिका म्हणती आमुचे घर काष्टामध्ये श्रीराम. मार्जरे म्हणती आमुचे घर, स्वाने म्हणती आमुचे घर, मुंगुसे म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर, पिसुवा म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. ढेकुण म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर, घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर, गांधेले म्हणती आमुचे घर, सोट म्हणती आमुचे घर आणि गोबी श्रीराम. बहुत किड्यांचा जो जार, किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर निश्चयसी पशु श्रीराम. म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरीची म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, अग्न म्हणे आमुचे घर भस्म करू श्रीराम. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खई म्हणे माझे माझे, सेवट जड झाले ओझे टाकिला देश श्रीराम. अवघी घरे भंगली गावाची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली अरण्य स्वापदे श्रीराम. किडा मुंगी वाळवी मूषक त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती मिथ्याली आत्मप्रचिती, जन्म 2 दिवसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम. देह म्हणावे आपुले तरी हे बहुता करणे निर्मिले, प्राणी यांचे माथा घर केले वा मस्तकी भक्षिती श्रीराम. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम. कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती श्रीराम. गोचिड अशुद्ध सेविती, चामवा मांसात घुसती, पिसोळे
चावून पळती अकस्मात श्रीराम. भोंगे गांधेले चाविती गोंबी जळवा शुद्ध घेती विंचू सर्प दंश करती कानटे फुरसी श्रीराम. जन्मून देह पाळिले ते अकस्मात व्याघ्रे नेले का ते लांडगीच भक्षिले बळात्कारे श्रीराम. मूषके मार्जरे दंश करती त्या अश्वाने अश्वे लोले तोडिती री समर्कटे मारिती कासावीस करुनी श्रीराम. कुष्ठरे डसोन उचलिती हस्ती चिरडून टाकीती वृषभ टोचून मारिती अकस्मात श्रीराम. तस्कर तडतडा तोडिती भूते झडपोन मारती असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम. ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे अमुचे परंतु खाजे जीवाचे तापत्रयी बोलिजे श्रीराम. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना अघाते मृत्युपंथे श्रीराम. असो जे प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवननाम समास 10वा. श्रीराम समर्थ. श्रीराम दशक पहिला समाप्त. इथे थांबूया आपण 15 मिनिटाची विश्रांती घेऊ.